शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत पत्रकारांशी बोलतायत, ते ऐकूयात। विधिमंडळातल्या बहुमतावर कोणताही पक्ष ठरत नाही, पक्ष संघटन कोणाचंही ठरत नाही। पक्षातल्या संघटनेत बहुमत कोणाचं आहे याच्यावर पक्ष कोणाचाही ठरतो। पण लवादानं आपल्या अधिकार क्षेत्राच्या मर्यादा ओलांडून हा निर्णय दिला, कारण त्यांच्यावर दबाव होता। हा जो लवाद म्हणून जो कोणी बसलाय त्याने स्वतः 10 पक्षांतरे केलेली आहेत। ते कधी शिवसेनेमध्ये होते, कधी राष्ट्रवादीमध्ये होते, कधी अन्य कुठल्या पक्षात होते आणि आता ते भाजपात जाऊन विधानसभेचे अध्यक्ष झाले। या सगळ्याची दखल काल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असं त्यांच्या एकंदरीत निकालपत्रावरून दिसतंय। आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून आशा आहे की लवादानं कोणताही निकाल दिला असला चोर मंडळाच्या बाजूनं, तरी सर्वोच्च न्यायालयाने देशाला आशेची किरणं दाखवलेली आहेत आणि त्याच आशेच्या किरणांच्या संदर्भात आम्ही इतके आशावादी आहोत, फक्त वेळ काढूपणा नको। चोर मंडळाचे जे वकील आहेत ते रोज नवीन मुद्दा आणतात, भंपक खोटेपणा त्यांच्या त्या मुद्द्यांमध्ये असतो। खरं म्हणजे सुनावणी संपलेली असून फक्त निकाल द्यायचा आहे हे असताना सुद्धा नवीन मुद्दे आणण्याची काही कारण नाही। काल काय म्हणे, त्यांच्या वकिलाने सांगितलं की उद्धव ठाकरे यांच्या वतीनं बनावट कागदपत्र समोर आणली। कोणती बनावट कागदपत्र? काय शिवसेना ही बनावट आहे? काय बाळासाहेब ठाकरे बनावट आहेत? त्यांनी स्थापन केलेली शिवसेना बनावट आहे? हे बाळासाहेब ठाकरे यांचं अस्तित्वच मान्य करत नाहीत, हाच बनावटपणा आहे या लोकांचा। आणि आम्ही लढू, आमची लढाई उत्तम चाललेली आहे। ती लढाई न्यायालयात आणि जनतेच्या न्यायालयात अशा दोन्ही ठिकाणी उद्धव ठाकरे ही लढाई लढतायत आणि विजय आमचा होईल। बोला। काल रामदास कदम म्हणताय कोण? रामदास कदम सोडून द्या। भाजप गळा कापतं केसानं, नेमकं कशी स्ट्रॅटेजी काय आहे भाजपची गळा कापतं? आता त्यांचा गळा कापताय ते त्यांच्या गळ्यावरती आम्ही कशाला गळा काढू? सर, रामदास कदमांच्या मुलाची काल प्रदूषण मंडळाच्या पदीभरणी झाली। नियम असा आहे की 25 वर्षाचा अनुभव असेल तर ती निवड झाली पाहिजे, परंतु बघा या सरकारमध्ये सर्वच गोष्टी बेकायदेशीर घटनाबाह्य होत आहेत, पूर्ण बेकायदेशीर आणि घटनाबाह्य होत आहेत। त्याच्यामुळे आता ज्या घटनाबाह्य गोष्टी सुरू आहेत त्याच्यावर न्यायालय निर्णय घेईल। साहेब, काल उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री गडकरी साहेबांना की महाविकास आघाडीत या आणि उभारा, त्याच्यानंतर बावनकुळे असं म्हणतात की गडकरींना भारतीय जनता पार्टीत तिकीट दिलं आणि मोठ्या मताधिक्याने ते निवडून येईल। बावनकुळेंनी स्वतः तिकीट मिळवू शकले नव्हते, आपल्याला माहिती असेल। विधानसभेला जे बावनकुळे स्वतः तिकीट मिळवू शकले नव्हते ते नितीन गडकरी सारख्या इतक्या थोर आणि ज्येष्ठ भाजपा नेत्याला तिकीट देणार हा आजचा सगळ्यात मोठा विनोद आहे। मुनगंटीवार असतील किंवा छगन भुजबळ असतील यांच्या जागा वाटपावरून थोडंसं वाकवेल दिसणार आहे। नेमकं महायुतीत मला त्यांच्या जागा वाटपात हे बनावट लोक, चोर आणि लफंगे आहेत। त्याच्यामुळे ह्यांच्याशी जसं पोलीस चोराशी वागतो तसंच भारतीय जनता पक्ष या चोरांशी वागणार आहे। वंचित बहुजन आघाडीचा अद्यापपर्यंत निर्णय झालेला नाही। बाळासाहेबांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की जोपर्यंत निर्णय होत नाही, वंचित बहुजन आघाडी बरोबर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वतः वंचित सुद्धा महाविकास आघाडीचा घटक आहे। अधिकृतपणे ते आमचे महाविकास आघाडीचे घटक आहेत। आम्ही एकत्र चर्चा करतो, आम्ही एकत्र निर्णय घेतो। 2 दिवसापूर्वी स्वतः बाळासाहेब आंबेडकर या बैठकीस उपस्थित होते। आता एखाद दुसऱ्या जागेवरून काही चर्चा होत असतात। आता आम्ही काही पथ्य पाळतो बाहेर न बोलण्याची, आतमध्ये काय घडलंय ते बाहेर न बोलण्याची पथ्य आम्ही पाळतो। ही लोकशाही आहे, आम्ही ठरतो की बाबा हे आपल्याला बाहेर सांगायचं नाही, आपण चर्चा करू। आता त्यांच्या पक्षाचं धोरण असेल ते आघाडीचं की प्रत्येक गोष्ट उघड करावी, लोकांसमोर मांडावी, ते जास्त लोकशाहीवादी आहेत। त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याही भूमिकेचं स्वागत करतो। अजित पवारांनी काल ट्विट केलं होतं, मागे ट्विट केलं होतं की अरुणाचल प्रदेशमध्ये त्यांचे आमदार आहेत आणि छगन भुजबळांनी म्हटलं होतं, परंतु शीर्ष नेत्यांनाच माहित नाही की राष्ट्रवादीचे आमदार कुठे आहेत। बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या नेतृत्वाखालचाच पक्ष आम्ही मानतो, तशी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची आहे। अजित पवार कधी गेले महाराष्ट्राबाहेर? त्यांना विचारा एकदा। नागालँड,
अरुणाचल प्रदेश, मेघालय या राज्यात ते कधी जाऊन त्यांनी राजकारण केलंय का? आता त्यांच्यावरती लादलाय भारतीय जनता पक्षानं म्हणून ते करतायत. साहेब, काल शरद पवार साहेबांनी जो आहे सुनील शेळके आमदार जे आहेत त्यांना भाषणात एक थोडं खडसावली किंवा धमकीचं प्रकार दम दिला. वाट्याला जाऊन स्पष्ट बोला ना. वाट्याला जाऊन माझ्या वाट्याला गेला तर हे होईल. म्हणजे महाराष्ट्रात अशा पद्धतीचं धमक्याचं राजकारण. ही धमकी नसून हा इशारा आहे. आम्ही देतोय. काय म्हणाले पवार साहेब? ज्या पक्षाच्या चिन्हावर तुम्ही निवडून आलात, ज्या पक्षाच्या एबी फॉर्मवर शरद पवारांची सही आहे आणि त्याच्यावरती हे महाशय निवडून आले आमदार, आणि ते शरद पवार यांच्याबरोबर निष्ठेने राहिलेल्या कार्यकर्त्यांना धमक्या देत असतील तर त्यांना कोणत्या भाषेत उत्तर द्यावं? कोणत्या भाषेत? ठीक आहे, तुम्ही गेलात ना, तुम्ही सुखानं नांदा. धमक्या, इशारे, पोलिसी बळाचा वापर करून तुम्हाला जर राजकारण करायचं असेल तर माननीय शरद पवार बरोबर बोलले. माझं नाव शरद पवार आहे, जसं आम्ही म्हणतो. आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही ठाकरेंचे शिवसैनिक आहोत. उद्धव ठाकरे म्हणतात मी उद्धव ठाकरे, आपल्या नादाला लागू नका. शेवटी सत्य, धर्म आणि खरेपणाला एक अहंकार असतो, तो असायलाच पाहिजे. गुलाबराव पाटील असं म्हणतात की सत्तेपुढे शहाणपण चलत नाही आणि अभिमान वाटतोय की मी शिवसेनेतून बाहेर गेलो आणि विकास कामं त्यामुळे झाली. ठीक आहे, येणारी निवडणूक दाखवेल कोणाचं शहाणपण चालतं आणि कोणाचं काय चालतं, कळेल ना. हे सगळे खोकेवाले आमदार आहेत. या सगळ्यांनी असत्याची बाजू घेतलेली आहे. या सगळ्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे.